बापरे, ती गोष्ट सांगायला सुरुवात केली ना की ती लवकर संपतच नाही. वेदा, असं नाही करायचं. झोप बरं आता. अगं बरं बरं सांगते, पण एकच गोष्ट सांगणार हा, मग शांत झोपायचं. पण त्याआधी हे केस बांधून घ्यायचे. यमुनाबाईची गोष्ट आठवते ना? वेदा, मी ना तुला गोपाळ काकांची गोष्ट सांगते हा. आमच्या गावात ना गोपाळ काका राहायचे. ते पैलवान होते. वेदा, त्यांचं शरीर ना एकदम धष्टपुष्ट होतं. एक दिवस काय झालं माहितीये? ते जंगलातून ना त्याच्या घरी जात होते आणि घरी जात असताना त्यांच्या समोर भूत आलं. आणि ते भूत काय म्हणालं माहितीये? काय ग वेदा? भूताची गोष्ट करून दाखव. वेदा, घाबरणार नाहीस ना? बघ हा. बर, ये तू इथे बस. मी आलेच. कोण आहेस तू? माझ्या जंगलात कसा आलास? कोण आहेस तू? निघून जा इकडून, निघून जा. जातोस की नाही हे बघ, नाहीतर मी तुला हवेत उडवेन, गोल 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 फिरवेन आणि मग झाडावरती लटकवून टाकेन. ऐकतोयस ना? हा, हे बघ, मी तुला पक्षी बनवेन, पिंजऱ्यात कैद करेन आणि माझ्यासोबत घेऊन जाईन.